हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल। तर आज मी निघाली आहे कर्जतला जायला। असं तर मी भरपूर वेळा कर्जतला जात असते, बट आज मी ऑर्डरसाठी चालली आहे। कोलॅबरेशन वाली ऑर्डर आहे। सो मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारचं त्यांचं कोलॅबरेशन आहे। त्यांना थोडा टाइप ऑफ वेस्टर्न हवाय आणि लुक साइडर हवाय, असं ब्राइडल असं हेवी वगैरे नकोय। सो स्टे ट्यून, आपण तिकडे जाऊनच भेटूया आणि बघूया कशा प्रकारे लुक होणार आहे आणि काय होणार आहे तिकडे। सो स्टे ट्यून। सो गाईज, आज आपण हिचा मेकअप करणार आहोत आणि हा आहे बिफोर अँड देन डायरेक्ट मी तुम्हाला आफ्टर दाखवते। सो आम्ही आता स्टार्ट करतोय, चलो। सो तुम्ही इथे तिचा आफ्टर बघू शकता आणि नक्की सांगा तुम्हाला हा लुक कसा वाटला, बिकॉज हा सायडर मधला थोडासा हेवी लुक होता। तर तुम्ही बघू शकता विदाउट लॅशेस आणि विदाउट लेन्स लुक आहे, तरी पण इतका फ्लॉलेस आणि इतका सुंदर दिसतोय, एकदम अट्रॅक्टिव्ह आणि तिला पण खूप आवडला। आणि तिने 4 लुक्स केले होते, आय मीन 4 आउटफिट चेंज करून फोटोशूट केलं होतं आणि हेअरस्टाईलमध्ये आम्ही थोडा चेंज करत होतो। सो तर ते पूर्ण शूट होईपर्यंत आमचा मेकअप जसाच्या तसा होता आणि तिने रिव्ह्यू पण दिला होता, पण अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे ती व्हिडिओच नाही आली आय थिंक। तर असं होत असतं कधी कधी, बट तुम्ही तिचा लुक बघू शकता। तिचे फोटोज वगैरे मी इंस्टाग्रामवर पोस्ट करेल, खाली मी माझा ID देते, सो तिकडे जाऊन नक्की चेक करा। आणि अशा प्रकारे आम्ही फोटोशूट केलं। ज्या दादासोबत मी या अगोदर कोलॅब केलं होतं, सो त्याच दादाने मला ही ऑर्डर दिली होती आणि मग आम्ही तिकडे फोटोशूट करणार होता तो, आणि मी मेकअप करणार होते तिचा। सो अशा प्रकारे आमची ऑर्डर कंप्लीट झाली आणि मग मी गेले माझ्या मैत्रिणीला भेटायला। गाईज, आम्ही जाऊन आलो आणि मग नंतर मला सानिका भेटली आणि मग आम्ही दोघे इकडे आलोय मग SSD मध्ये। गाईज येऊन खाल्लं पिल्लं आणि आता आम्ही पाळण्यामध्ये बसलो। ते पाळणं पण एवढं भारी नव्हतं। तर गाईज, इथे एका बड्डेची हाऊस नाही फिटत, तर हिला 2 वेळा बड्डे करायचा। तर आम्ही इथे दुसरा डेझर्ट ट्राय करतोय। टेस्ट कसा आहे खरंच का? देन मग मी घरी निघाले। बाय द वे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय बाय।